बुवा गाणी कशी म्हणायची, ओरडून म्हणायची नसते. हा आवाज बसलो ना ह्या कळा कुर्ल्यांक जात खय जात तो असुरंडी कुर्लीचं डेंगू तरी बघलं तू मोठेपणा कोणाक सांगत कुर्ल्यांका जातोय एक तरी कुर्ली धरीत नाही. ह्यो कडेर उभं राहता धरणारे मेले पाण्यात बुडा समजला. आणि कुर्ले तुका पाण्यात नाही गावते चिखलात गावत खडकात गावत खडाक बरा. गाणं ऐका कसं असतं बुवा. माझं पण व्हिडिओ करा. पहा सह्याद्रीचे डोंगर बघ कसो आवाज लावतो असता तो शिक नुसती पाना खाऊन गोमटायचं नाही. पेटवते वाय हॅलो थोडे इफेक्ट दे ना इफेक्ट काय मागा कळतं त्याच्यातला म्हणून मागते. जे काय धोंडे माती कळत नाही ते का काय उपयोग सांगा. पण तो कुर्ल्यांका जाता ना थांब तुझे कुर्ले काढते बाहेर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. साक्ष देतो या समिंदर साक्ष देतो या समिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी. सिंधुदुर्ग आपला बुवा आंबा फणसाच्या बागाने शोभलेला आहे. आणि तुम्ही सांगताय 5 वर्ष झाले एक आंबो देऊक नाही. ह्याच काळा भया म्हणून कोणाकडे जायचं आणि कोणाकडे नाही. बरोबर ना. ए टाकल्या त्याच्याकडे नंतर बोल हडेच जा. आंबा एक देऊक नाही म्हणतात पण बुवा आज त्यांनी त्याचं जे प्रेम आहे ना तुम्ही फोन केला तो क्रिकेट खेळत असलो तरी येऊन तुमच्याकडे वाजवता. आणि तुका आंब्याची काय गरज आहे. तुझे स्वतःची आंबे किती किती रे तुकाच माहित नाही होत. कारण हे बघूच तेव्हा घराकडे झोपलेलो असता. तुझी परिस्थिती आहे कळला. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी. कोकणाचा रसला पाया देव दैवतानी. कोकणचा राखिला मान दशावतार भजनाने. राखिला मान दशावतार भजनाने. येवा कोकण आपलाच आता बोले मालवणी. येवा
विकू नका जमिनी फार, नाहीतर हो आपण सापर. सांगे राजेश जोडून कर, सांगे राजेश जोडून कर. परशुरामाच्या भूमीत उपनये का नंबर. व गाणी अशी असतात, लक्षात घ्या. तुम्ही सांगितलं की हल्लीची बायको म्हणजे हल्लीची स्त्री आपल्या नवऱ्याला एखाद्या मुलाला शेजारणीकडे ठेवते, होय ना, पण नवऱ्यात ठेवीत नाही आणि माझी माका ठेवून जाता का? याच्या मागे विश्वास. तुझी ठेवीत नाही, तुझ्या विश्वासच नाही, कारण तू तेव्हा क्लिनिक्स प्लस लावायचंस. विश्वास महत्वाचा आहे. आपल्या बायकोवर असं प्रेम करा की शेजारनी म्हणा भया गो गाव बारीक असलं तर काय झालं, काय रे तुका माहिती नाही. 365 दिवसातले 300 दिवस मी बारीच करीत असते. फक्त वर्षातले 65 दिवस घराकडे असते, तरी माका ह्या वयात 2 झिल. छोटी गोष्ट हा. तुझं चिवड्यात लाडू बाजूकच ठेव, बाकी कायच नाही. हो लग्नाला लावणार आडनाव पुजारी ना, नाव मस्त आहे तुझा पुजारी. इधर आके खुजारी. बोन सांगितलं की स्मारक जर बांधायचं झालं या दाभोळी वासियांना, संदीप पुजारी बुवांचं खर्च नाही, खरंच खर्च नाही. गुळगुळीत दगड हाणायचो आणि त्याच्या साईडी काय कोळसो लावायचो, होय की नाही. हा कोळसो फासायचो आणि तो गुळगुळीत दगड काहीतरी घेऊन ठेवायचो. पण त्या तुका ज्यांनी बघितल्याने ना ते ओळखतात की हे संदीप पुजारी बुवांचं स्मारक आहे. पण एखाद्या कुत्र्याक वाटला तो गुळगुळीत दगड बघून काय करणार, असा पायवर करणार. तुझ्या स्मारकाचा उपयोग काय, तर काळा तर काळाची बघ तो हुशारा आणि तिचे पहिले होईत आधी डोळे बघ. मी आपटीबार खाले, त्याने काय खाले नसं तिच्या. आपटीबार खाऊन तोंडात जर कोणी चावल्या तर तो फुटात काय, तो फोडूसाठी कातळा लागता की नाही. या कातळच भया काय सांगतात, टेम्पोला टेम्पो केसावर भांडी, ना. पण त्या तुझ्या केसांवर नाही, त्या महिलांच्या केसांवर भांडी मिळतात. बरं तुझ्या घरात मिळतात ना टोप बी, अगदीच नाही तू काय तर बरा वाटता, तर तू एखादं टोप तरी घालून ये ना. काय सांगता एक खाली नवीन नवीन गाणी येतात. खाली एक गाणं आले, आपली आई मुलाला सांगून जाते काय बघा, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. आई सांगते मुलाला जाताना हल्लीची, रडू नको बाळा मी पाण्याला जाते.
पण आमच्या आईने आम्हाला कधी सांगितलंच नाही. आमका कोण सांगायचा? आजी सांगायची, ती सुद्धा अंगाई म्हणून. निज निज तान्या बाळा तुझी आई गेली म्हाळा, तिने कुर्ले आणले 16. कुर्ले, खेकडे, चिंबोरी, डेंगी. आम्हाला आजी सांगायची तुझी आई व्हाळा गेली, तेव्हा आमका कळायचा आई व्हाळा गेली, होय की नाही. पण आता खायची आवश्यक अंगाई येत नाही. येता जर पोरग्याक झोपूच असत, पाळण्यात घालणार, मोबाईल घेणार, युट्यूब चालू करणार आणि गाणं लावणार, ओ शेट पोरगो पाळण्यात झोपलो होते. तेव्हाच काय वेगळं होतं. तुझ्या टायमिंगला माझ्या टायमिंगला पाळणे होते, तेव्हा साडी बांधले जायचे 2 झाडांका, होय की नाही, शेतात. म्हणजे 2 झाडं अशी खुळावलं की काय, आणि त्याच्यात जी झोप लागायची काय सांगणार. त्याच्यानंतर काय बदललं, लाकडी पाळणे येले आणि त्या पाळण्याच्या मधोमध आकाश पाळणं असायचं, होय की नाही. तोंडात आपल्या दात नाही, आम्ही झोपलेली आणि तो पाळणं फिरायचो घरघर घरघर घरघर. आणि गाणं काय, नाकार मुटकू मारिला. तेव्हा गाणी सुद्धा काय होती, हलके हलके दो जवान पाळण्याच्या मधोमध झुलतो खेळतो, हलके हलके दो जवान तुझी टांग माझी टांग. तेव्हा काय म्युझिक काय असायची बघ. आता तू म्हणशील ह्या गाणं की त्याक म्हटलंस, तर ह्या त्या नवीन वधूवरांना शुभेच्छा. म्हणजे बारशाच्या टायमिंगला आम्हालाच बोलवा. आणि परत बर्थडे असेल तेव्हा आम्हालाच बोलवा. आम्ही सगळी गाणी म्हणतो ना. पण तू लग्ना बिग्नाची गाणी म्हणून मोकळं झालं, काय गरज काय. तर त्यांचं लगीन झालं, त्यांनी ती मजा घेतलेली. पण आज ते कंटाळलेले आहेत पाटार उभे राहून राहून. वाकान वाकान त्यांची कमर एवढी दुखलेली असत ना, पाया पडान पडान. तू सांगतो फॅशन, 36ची कमर 38ची पॅन्ट, खोळावलो होतो कोण घालणार. आणि म्हणता पूजेक गेले की कॉईन म्हणता खै टाकायचं समजतच नाही. तो खुळो, त्यांनी पूजेक जायचं ना, ते का कॉईन खूप कळत ना. बरं ठीक आहे, कोणतरी जायत असत, पण तू काय त्यांच्यापासून जातो. तुका लय वाईट सवय, स्वतःचा ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा वाकून. कुठा-कुठी बघ, तुका फुटाफुटी लागत नाही म्हणजे झाला. समाधान हे काय होतं माहितीये का. आज लग्न झालंय, गृहप्रवेश, वास्तुशांती. आज प्रत्येकाची इच्छा असते काय, की आपल्याला आपलं स्वतःच एक घर असावं. आणि दुसरी गोष्ट काय, आपली एक सुंदर बायको असावी. आज त्या गणेश दादांची इच्छा पूर्ण झाली, होय की ना. टेन्शन घ्यायचं नाही. पण समाधान पहिलं होतं, आता नाही. आता नाही. पहिले 2.5 रुपयाचा पेपर घेऊन लोक ह्याला जायचे, समाधान होतं. आता 2.5 लाखाचा मोबाईल घेऊन जातात, समाधान नाही. असं का. त्यावेळी ते व्हाळामध्ये 2 दगडावर पाय ठेवून बसायची जी मजा होती ना, हा रिअलिटी आहे ही बुवा. त्या 2 दगडावर पाय ठेवून बसल्यानंतर माशी यायची, खाबर कुरबे खाबर कुरबे. काय सांगतो मी, माका फोन केला सकाळी, त्याच सकाळी डोळे उघड असतात, तो स्वतःच झोपलेला असतात. आणि मी काय होतंय झाडाखाली. का मला एकाने सांगितलं शीतल आणि छाया मिळते, अजिबात नाही मिळाली.
पण संध्याकाळी मिळाली ना ती संध्या, ती सुद्धा काळी होती. तुझ्यासारखी काळी, आली होती संध्या. हा पण ती भारी होती. भारी होती. हा, मग संध्याकाळी मजा असते तुला माहित नाही. त्याच्यासाठी गाणं सुद्धा येईल. संध्याकाळी 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 संध्याची आई भिकारी, संध्याचे बाबा भिकारी, तरी पण संध्याकाळी व हा काळ आपला जो होता ना कॉलेजचा, तुम्ही सांगताय की सलमान खान सारखे केस होते होय ना, क्लिनिक प्लस शॅम्पू लावायचे, एवढे लांब केस खांद्यावर यायचे, आणि नंतर म्हणतात माझ्या डोक्यावर केस नाही. ए इमॅजिन कर, शॅम्पू फक्त डोक्यातच लावत होतस, ते बारके बारके पोरंगा कळला. काम करणं, चष्मो लाव म्हणतात, चष्मो लावलंय, पण चष्मा लावलाय तर भंगली शेजारीने सांगता तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. मग मी म्हटलं चष्मा काढून टाक, म्हणतात चष्मा काढलंय, चष्मा काढल्यावर भंगली शेजारीने दिसत नाही. हे शेजारीन महत्वाची, लक्षात ठेव. कळलं? कारण जर कधी घरात अडचण असेल तर ती शेजारीनच येऊन विचारणार, संदीप भाऊ तुम्हाला चहा देऊ की कॉफी देऊ? कोण विचारणार? हा, तुम्हाला डाळ भात देऊ की चिकन देऊ? कोण विचारणार? म्हणून ती महत्वाची. कळलं? लक्षात ठेव. हा? माझी काय इच्छा आहे? हल्ली सगळा बदलत चाललेला आहे या कलियुगात काय पण होऊ शकता. पहिल्यांदा बायको नवऱ्याला प्रेमाने हाक मारायची, अहो या ना, गडे गडे हे प्रेम होतं. उठा ना गडे, झोपा ना गडे. गडे हे प्रेम होता. आता बायको डायरेक्ट नावान हाक मारता. संदीप नाव असेल ए सँडी किंवा कुंडी, समीर असेल तर ए सॅमी, आणि थोड्या दिवसांनी ऐका की ह्या घरात गणू तुला काय म्हणू. ह्या बायकोचं प्रेम आताच्या. पण हल्ली बायकाच नवऱ्याला नावान हाक मारत नाहीत, तर नवरे सुद्धा हल्ली प्रेमाने हाक मारतात. त्या दिवशी मुंबईत गेले, माझं एक जुनं मित्र भेटलो कॉलेजचं, आणि तो म्हणता अरे समीर बऱ्याच दिवसांनी आला, चल चहा पाणी घेऊन जा. मी म्हटलं ठीक आहे चल. म्हणून घरी गेलो, त्याच्या घरी गेलो आणि बसलो बेडवर जाऊन. ह्याने हाक मारला, बच्चा चहा पाणी घेऊन ये. मी म्हटलं बच्चा म्हणजे पोरी बिरी हाक मारला असा. अर्ध्या तासाने बच्चा चहा घेऊन गाऊन घालून बच्चा असला घनगाव. तू माझ्या बॉडीवर जा. कसला होता इच्छा काय सांगते बुवा, माझ्या जेसीबीच्या नादात तू लागू नको. जेसीबी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. जे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. सी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. आणि बी म्हणजे परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं. त्यांच्यात जी ताकद होती ना, ती जेसीबी मध्ये ताकद आहे. आणि तू माझ्या जेसीबीच्या नादात लागा नको. तू म्हणतो खड्डे मारू हाणलास का, हे काय विचारतं गण्यात. पण तुझ्या माहितीसाठी सांगतोय, ह्या जेसीबींना ज्या बावडेत पाणी नाही इला, त्या बावडेत पण पाणी काढलेला. कळला? एवढं स्ट्रॉंग जेसीबी आहे. निघालो
तुम्ही येता का आलो, तुम्ही येता का? ओम साई. साईंना भेटाया तुम्ही येता का? आमच्या साईंना भेटाया तुम्ही येता का? बोलावलं जर साईने, जे म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला. ओम साई. ओम साई. आला हो आला. हो, आला, आला, आला. बोलावलं जर साई, म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला. ओम साई. गाणी बरीच येतात बरीच जातात, पण जुनं ते सोनं आहे. आणि आज दिगंबर घाडी हे एवढं मोठं भव्य दिव्य असं घर, गृहप्रवेश आणि आपल्या मुलाचं लग्न, बरं ना, लग्न लावून देणं हे बापाचं कर्तव्यच आहे. पण आज मुलांनी सुद्धा, प्रत्येक मुलाने ती जबाबदारी सांभाळणं गरजेचं आहे. भजनाच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो, कारण गाणी येतात जातात. बुवा तुम्ही सांगताय की लग्न झालं, आपल्याकडे शक्यतो नाही, पण लग्न झाल्यावर नवरी काय जीन्स घालून जाता, आपल्याकडे कोण नाही जायचं. कारण आपला धर्म काय आहे, आपली संस्कृती काय आहे. छत्रपती शिवाजी राजे यांनी आपला धर्म सांभाळला, स्वराज्याची निर्मिती केली, आणि छत्रपती संभाजी राजे यांनी आपला धर्म राखला, बरोबर ना. आपला धर्म राखला बुवा, लक्षात घ्या. किती त्यांच्यावरती त्यांना यातना सहन कराव्या लागल्या, पण आपला ब्रँड अँबॅसिडर जर कोण असेल तर सध्या कोण माहिती आहे? छत्रपती संभाजी नाही, तो नवीन येलो ना, पुष्पा, झुकेगा नाही साला, है ना. हल्लीची आव सुद्धा पोरग्याक सांगता, बाबू बसान शिकर, बसान शिकर. तो सांगणार, मम्मी झुकेगा नाही साला. मोबाईल नको. पण आपला ब्रँड अँबॅसिडर जर कोण असेल तर ते धर्मवीर छत्रपती संभाजी राजे. पण आपल्याला शोकांतिका एकच आहे, तो छावा पिक्चर आला आणि आपल्याला संभाजी राजे समजले, बरोबर की नाही. पण संभाजी राजे केव्हा समजले पाहिजे होते तर त्यावेळी, आणि तो सुद्धा पिक्चर हिंदीमध्ये आला. ही बुवा दुःख आहे, मराठीत का नाही आला? टकल्यावरचे केस इकून इकून तू टोप घेतलंस, मग तू पिक्चर काढू शकत नव्हतास. काय बुवा सांगताय तुम्ही? सांगते का? गजराला सुरुवात करतोय, गजराच्या माध्यमातून मनोरंजन. कारण बुवाने जास्त वेळ घेतला तेवढा वेळ मी घेणार नाही. बुवाने लग्न लावलीत, पण हल्ली मुलांची लग्नच होत नाहीत. 40-42 वाले अजून असे थांबानं असत की ना. का? कारण चुकी कोणाची आहे? जुन्या जाणत्या लोकांची आहे. सगळ्यांना मुलं पाहिजेत, मुलगा पाहिजे, पोरगी नको. मग लग्न कशी होते मग सांग. पण त्या मुलांनी घाबरायचं नाही. आज 1000च्या मागे 700 मुली, मग 300 मुलांनी करायचं काय? बरोबर ना. पण त्या 300 मुलांनी घाबरायचं नाही.
जोपर्यंत समीर कदम आहे म्हणजे मी फक्त पर्याय सांगणार. पर्याय सांगणार. त्या 300 मुलांनी घाबरायचं नाही, कारण 700 भागले त्याच्यातला कोणतरी विधवा असतेला, कोणतरी घटस्फोटीत असणार आणि कोणतरी कंटाळून सोडून दिलेला असतेला. गोवा सारख्या. त्याच्यामुळे त्यांनी घाबरायचं नाही. आणि जे देवाने चोच दिली आहे त्यांनी दाणे दिलेले आहेत. फक्त अपेक्षा मोठी ठेवायची नाही. तुम्ही म्हणाल मला स्कॉर्पिओ गाडीच पाहिजे, नाही मिळणार. ज्ञानो मिळाली, पेट्रोल भरा, चला. त्या दिवशी एक गावलं म्हणतं अगदीच नाही बुवा, पंक्चर डंपर गावलं तरी चला. पर्याय येत नाही ना, याच्या नशिबात. हो, पहिला काळ वेगळा होता, लक्षात ठेवा. पहिल्यांदा सोनाराचा मुलगा सोनाराचीच मुलगी पाहिजे, कुंभाराचा मुलगा कुंभाराची मुलगी पाहिजे, बरोबर ना. पुजाऱ्यांचा मुलगा होता पहिला, आता तसा नाही. आता कोणचा कोंबडा उचलून हंड्यागत घेऊन येतात. काळ बदललं ना. त्या मुलींना सुद्धा समजत नाही, एखाद्या मुलाच्या हातात 4 अंगठ्या, असा हात वर करे, असा हात वर कर ना, कर ना, ब्रेसलेट घालून निघो. 4 अंगठ्या हातात ब्रेसलेट दिसला काय तर पोरगा चालला त्याच्या पाठसून, मग तो गुटखा खाणारा असू देत नाही तर कसं वाचू देत. पण त्या प्रत्येक मुलीने लक्षात ठेवायला पाहिजे, आज आपला बाप ताठ मानेने जो फिरतोय, जेव्हा आपण लग्न करून पळून जातो ना आणि पोलीस स्टेशन मध्ये त्या बापाला बोलवलं जातं आणि त्या बापाची मान किती खाली पडते ना, फक्त इमॅजिन करा त्याच्या डोळ्यात किती दुःख असेल. एक वेळ आपल्याला रामायण समजलं नाही तरी चालेल, महाभारत समजलं नाही तरी चालेल, म्हणून बाप नावाचा ग्रंथ कळणं गरजेचं आहे. बरोबर, पटलं तर टाळी वाजवा. आज हे पोरगे मजा करतात बघा, कसले कसले कपडे घालतात, चांगले चांगले कपडे, जीन्स पॅन्टी होत, ट्रॅक होत. आमच्या टाइमिंगला नाही होता. आमच्या टाइमिंगला फक्त 3 बटनाची पॅन्ट, त्याच्यातला मधला बटन तुटला का वांदे. तेव्हाचा काळ कसा होता, इधर से हवा आती थी उधर से जाती थी. ज्यांनी धोत्र नेसली ना त्यांनी जमिनी सांभाळल्या, आणि ज्यांनी जीन्स पॅन्टी घातल्या त्यांनी जमिनी विकल्या. खरा की नाही यार? तो पोरग हुशारा, तुझ्या बाजू बसलो होतो, उत्तने ना, आता माहित आहे तो काहीतरी करतो तुझ्या पाठी. फक्त एखाद्याला शिकव चांगलं, असं सांगता चिंदे चिंदे झालेली जीन्स पॅन्ट फॅशन असू दे. तसं तो लय हुशारा, तुझ्यापेक्षा तो हुशारा, माहिती आहे तुला. त्या दिवशी असं ज्या शाळेत त्या शाळेत गेलोय, बाई ते काही विचारत, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा बोले ना. बाईन त्या काही विचारलेली, बाबू नाव काय तुझं? सिद्धांत. ते काही चालेल, सिद्धांत या गाण्याचा अर्थ सांग. हाताची घडी घातली, बाईन का म्हणता, बाई चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना, याचा अर्थ तो चाफा मेलेला आहे. बाई बाई शाळा सोडून गेली. तो आज ही डेअरिंग आहे. एखाद्या भजनी बुवाच्या बाजू जाऊन बसायचा, ही डेअरिंग आहे. जे मग अशी बक्षीस आणून देत होते ना, त्यांना तू बोललस, तुमच्या हातात लक्ष्मी या, माणूस गायब झालो काही. अरे बक्षिस येऊची बंद झाली, खैसून खैसून शोधून आली होती, वाट लावलं सगळ्याची.
चला केलाय डीजे मी चालू नको धिंगाणा असा तू घालू आता नाचाया लागली शालू पोर सोर बी झालेत चालू चालू नाच 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 चालू नाच मगाशी सांगणार असले पॅन बघ पॅन जाऊ दे रे जाऊ दे पॅनचा वरचा गुळगुळीत येतोय टाकल्यासारखे देवसहित रसिक जन हरिनामात लागले ढोलू रसिक जन हरिनामात लागले ढोलू सत्यनारायणाची पूजा आहे आणि खरोखर हरिनामाचा कार्यक्रम या दाभोळे वासियांनी ठेवलेला आहे व हीच आपली संस्कृती आणि ती टिकवणं गरजेचं आहे म्हणून म्हणते हरिनामाचा मोठा महिमा सर्वे वेद ज्ञानाला पोटा खाली अंधाश्रद्धेच्या अनुपपाळी त्यांच्या पोटा अंधश्रद्धा वाढलेली आहे आपल्या या कोकणामध्ये बुवा खरात बाबाचा विषय सुद्धा सेम आहे अंधश्रद्धा बरोबर की नाही चिचुकी विकायचा चिचुकी अंगठीमध्ये घालून आपल्याला बोलायची गरज नाही पण तुम्ही विषय काढलात तुम्हीच त्यामुळे हे लोकांना सांगणं गरजेचं आहे आम्हाला कोणी सांगितलं बाबा अमुक ठिकाणी चांगलं आहे की आम्ही नारळ घेऊन अगरबत्ती घेऊन चाललो होते अंधश्रद्धा बरोबर की नाही पण आपल्या कुलस्वामिनीवर विश्वास ठेवा आपल्या ग्रामदेवतेवरती विश्वास ठेवा सगळं चांगलं म्हणून देवासमान आपले आई वडील आहेत जसे आपले आहेत तसे आपले सासू सासरे सुद्धा आई वडील आहेत हे मानून प्रत्येक स्त्रीने चाललं गरजेचं आहे नाहीतर
मुलाचं लग्न झालं, बायको घरात येली की ती आपल्या नवऱ्याला सांगणार, हो तुमच्या आईला सांगून ठेवा, नाहीतर तुमचा काय खरा नाही. पण त्या प्रत्येक स्त्रीला माझं एकच सांगणे, आज जर तुमची कोण सासू असेल तर उद्या तुम्ही कोणाची तरी सासू होणार, इतके लक्षात ठेवा. सगळ्या व्याजासहित परत फेड करूचा म्हणून द्या. आपके प्यार में नवसाने मुलं होत नाही. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, नवसे कन्या पुत्र होय मग का करणे लागे पती. पण नवरा बायकोतला विश्वास महत्वाचा आहे. कारण आज विश्वास तुटत चाललाय मोबाईलमुळे. आजकाल सगळ्यांच्या मोबाईलला पॅटर्न लावा की नाही. बायकोचं मोबाईल नवऱ्याच्या हातात गेलो, बायको घाम फुटलो, आणि नवऱ्याचं मोबाईल बायकोच्या हातात गेलो काय ते का ताप भरलो. या कलियुगात काय पण होऊ शकतं. बोरीने सांगितलं हे कलियुग आहे, खरंच आहे. या कलियुगात कधी पण पाऊस लागत. आता तुम्ही एवढ्या ओपन जागेमध्ये बसलात तरी तुमका गरम होता. ती मग अशी एक काकी फेसून हवा घालीत होती, समजला. पण त्यावेळी मजा होती का, कारण आता झाडा कमी झाली. आंब्याची झाडं एवढी होत पण या पान हालत नाही. कलियुग. माकाव घराकडे बाबू म्हणतो, लहान दिसते ना. पहिला काळ वेगळा होता, तेव्हाचा प्रेम सुद्धा वेगळा होता. आता हे पोरगे बसले नेमका तेव्हाचा प्रेम काय माहित नाही की नाही. तेव्हा शेंगदाणे तेव्हाचा प्रेम कागदावरचा होता. तेव्हा चिठ्ठी लिहिली जायची. तेव्हा नवरा सुद्धा बायकोला गावी असेल तेव्हा मुंबईवरून अंतर्देशीय पत्र पाठवायचा. तेव्हा बायकोंचा पत्र वाचून काय म्हणायची, औषिक सांगायची, माझ्या गोवाचो कागदीलो गे आये धाड मुंबईत माका. माझ्या गोवाचो कागदीलो गे आये धाड मुंबईत माका. माझ्या गोवाचो कागदीलो गे आये धाड मुंबईत माका. तिकडे एकले गे विहडे एकला गे, तिकडे एकले गे. पोरो गावात मुंबईत असायचं आणि बायको गावात असायची. तिकडे एकले गे विहडे एकला गे, मनातल्या मनात झुलतंय आपला गे, मनातल्या मनात झुलतंय आपला गे. माझ्या गोवाचो, माझ्या गोवाचो, माझ्या गोवाचो कागदीलो गे आये धाड. कवींना समजलं की पुढची पिढी कशी बिघडणार आहे. त्यावेळी गाणं काय आलं बघा, हल्लीच्या या पोरी आणि हल्लीची ही पोर,
हल्लीच्या या पोरी आणि हल्लीची ही पोर घोटाळे 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 करती फार घोटाळे 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 करती फार घोटाळे 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 करती फार छाया पोरी हल्लीची ही पोर हल्लीच्या या पोरी आणि हल्लीची ही पोर घोटाळे 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 करती फार जुना तेव्हा एक गाणं होता दिल दीवाना काजी खाली येना इंसाना आता आता काजी खाली कोण गेलो चुकान करमान गेलो का सांगा कारण काजी जाता कॅमेरे लावलेले हा? हा? चल तुमच्यासाठी तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं असं प्रेम है बुआ तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं ऐ सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं ऐ सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं ऐ सनम हम तो सिर्फ आणि म्हणून म्हणता विश्वासान नाना जीवाला राख कपाळी लावून त्या पायी झाड्या नको तू घालू देवाच इतर सिक जन देवाच इतर सिक जन हरिनामात लागले देवाच इतर सिक जन हरिनामात लागले डोलो
अनंत चिंता छळती अन संकट येती जाती येईल तेव्हा तुला मानवा स्वामींची प्रचिती जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ तेरी उमेदसाठी मगाच्या गाण्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद चिंता नको रे मनी तुझ्या कष्टी नको रे हो चिंता नको रे मनी तुझ्या कष्टी नको रे हो नामस्मरण कर स्वामींचे दुःखी नको रे हो नामस्मरण कर स्वामी दुःखी नको रे हो अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी पावन होती अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी पावन होती नामस्मरण कर स्वामी जय हो जय जय